तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा मार्केटमध्ये चाललेली असते आणि त्याच वेळी तिला रस्त्यावर एके ठिकाणी बजरंग दिसतो आणि त्या बजरंगला बघून अक्षरा खूप घाबरते आणि मग त्याच वेळी तिला बजरंगच्या समोर भुवनेश्वरीसुद्धा दिसते आणि भुवनेश्वरीला बघून तर तिला मोठा धक्काच बसतो. ती भुवनेश्वरीकडे एकटक बघतच असते आणि जेव्हा तिची खात्री पटते की ही भुवनेश्वरीच आहे तेव्हा ती लगेच तिच्याकडे जाण्यासाठी निघते. परंतु तिला एक माणूस आडवा येतो आणि त्याच्याशी बोलत असताना अचानक भुवनेश्वरी तेथून निघून जाते आणि बजरंग अक्षराच्या समोर येतो. तो अक्षराला थांबवत म्हणतो की टीचर मॅडम ओळखलत की नाही मला. मात्र अक्षरा म्हणत असते की बाजूला हो. तर तो बजरंग हसतच म्हणतो की टीचर मॅडम तुम्ही प्रत्येक वेळी मला बाजूला हो असं का म्हणत असता. काय तुमच्या पेपरमधला अवघड प्रश्न आहे का बाजूला व्हायला. मात्र अक्षरा त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. ती त्या मार्केटमध्ये भुवनेश्वरीला शोधत असते पण तिला ती कुठेही दिसत नाही. तर तो बजरंग अक्षराला वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण करत असतो. मात्र शेवटी अक्षरा त्याला बाजूला करत पुढे जाते आणि भुवनेश्वरीला शोधण्याचा प्रयत्न करते. मात्र तिला भुवनेश्वरी कुठेही सापडत नाही आणि मग ती फिरून पुन्हा त्या बजरंग जवळच येते. तर तो बजरंग तिला अडवत म्हणतो की काय झालं टीचर मॅडम, तुम्ही परत इथे का आलात आणि असं काय शोधताय. तुमचा नवरा हरवलाय की सासू हरवली. आणि ते ऐकून अक्षरा चिडून म्हणते की भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत. मात्र तो बजरंग काहीच सांगत नाही. तो मुद्दाम अक्षराचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे ती अजूनच चिडत्याने म्हणते की हा रस्ता काय तुझा आहे का. तर बजरंग म्हणत असतो की हो हा रस्ता माझाच आहे आणि आता तर या रस्त्याला मी माझं नावसुद्धा देणार आहे, बजरंग महामार्ग. पण अक्षरा त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करते आणि तेथून पुढे निघून जाते. तर तो बजरंग म्हणत असतो की टीचर मॅडम तुम्ही कितीही प्रयत्न करा पण आता मी तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. तर दुसरीकडे अक्षरा भुवनेश्वरीचा शोध घेत असते. तर इकडे फॅक्टरीमध्ये अधिपती आणि रव्या एका ऑर्डरबद्दल बोलत असतात आणि तितक्यात अधिपतीला मुंबईवरून कॉल येतो. त्या लोकांना आजच्या आज ऑर्डर हवी असते आणि त्यामुळे अधिपती रव्यासोबत आणि इतर काही लोकांसोबत चर्चा करतो. पण त्यामधून त्याला समजतं की काही मशीन्स व्यवस्थित काम करत नाही आहेत. त्यामुळे पॅकेजिंगला उशीर होतोय. त्यामुळे अधिपती काळजीत पडतो आणि म्हणतो की जर आज आपण ऑर्डर डिलिव्हर केली नाही तर ऑर्डर तर हातातून जाईलच पण आपलं नावसुद्धा खराब होईल. पण ते सगळे लोक अधिपतीला धीर देत म्हणतात की सरकार तुम्ही काळजी करू नका, तोपर्यंत मशीन्स ठीक होत नाही तोपर्यंत आम्ही मॅन्युअली पॅकेजिंग करतो. आणि ते ऐकून अधिपती त्यांचं कौतुक करत म्हणतो की तुमच्यासारखी माणसं असल्यावर काळजी करायची गरजच नाही. आणि मग ते लगेच कामाला सुरुवात करतात. तर दुसरीकडे तो बजरंग पुन्हा एकदा अक्षराला आडवा येतो आणि तिला विचारू लागतो की काय झालं टीचर मॅडम, असं काय शोधताय सकाळपासून तुम्ही, नेमकं हरवलंय तरी कोण तुमचं. आणि त्यावेळी अक्षरा त्याला भुवनेश्वरीबद्दल विचारते. पण बजरंग म्हणत असतो की मला काय माहिती भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत ते, कुठे श्रीमंत भुवनेश्वरी मॅडम आणि कुठे हा गरीब बजरंग. पण अक्षरा म्हणत असते की खोटं बोलू नको, मी तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलताना बघितलंय. मात्र बजरंग ही गोष्ट मान्य करतच नाही. अक्षरा त्याला पुन्हा पुन्हा भुवनेश्वरीबद्दल विचारते पण तो तिला काही सांगत नाही आणि तेथून जाण्यासाठी निघतो. पण अक्षरा त्याला थांबवत म्हणते की तू तर जेलमध्ये होतास ना, मग बाहेर कसा आला. तर तो रागातच म्हणतो की मी देवाचं नाव असणारा राक्षस आहे, मी कधीही कुठेही जाऊ शकतो. आणि मग तो तेथून निघून जातो. पण अक्षरा मात्र खूप घाबरलेली असते. ती लगेच अधिपतीला कॉल करते पण अधिपती तिला सांगतो की ते महत्त्वाचं काम सुरू आहे, मी तुमच्याशी नंतर बोलतो आणि तो फोन ठेवून देतो. तर अक्षरा मनाशी म्हणत असते की हे सगळं काय घडतंय तेच मला कळत नाही. भुवनेश्वरी मॅडम जर कोल्हापूरमध्ये आल्या आहेत तर त्यांनी आम्हा कोणाशीच कॉन्टॅक्ट का नाही केला, त्या अशा अचानक गायब कशा काय झाल्या. अचानक भुवनेश्वरी मॅडम गायब होतात काय आणि चारुलता मॅडम घरी येतात काय, हा काय योगायोग आहे. आणि मग त्यानंतर ती लगेच आजींना कॉल करते. ती आजींना विचारत असते की आई घरी आहेत का. तर आजी म्हणतात असेल की. तर अक्षरा म्हणते की माझं त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्ही प्लीज बघा ना त्या घरात नेमक्या कुठे आहेत ते आणि मला लगेच कॉल करून कळवा. त्यावर आजी हो म्हणतात आणि चारुलताला बघण्यासाठी जातात. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमधील लोकांशी बोलत असतो, त्यांना ऑर्डरबाबत सगळ्या सूचना देत असतो आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अक्षरा धापा टाकत त्या ठिकाणी येते.
आणि तिची अशी अवस्था बघून अधिपती काळजीत पडतो. तो तिला काय झाले ते विचारतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अधिपती तिला आधी शांतपणे बसायला सांगतो, प्यायला पाणी देतो आणि मग काय घडले ते विचारतो. तर अक्षरा त्याला सांगू लागते की आज मी रस्त्यामध्ये त्या बजरंगला बघितलं. तर अधिपती म्हणत असतो की कोण बजरंग? तो बजा का? पण तो तर जेलमध्ये होता ना. त्यावर अक्षरा म्हणते की हो, मी सुद्धा त्याला हाच प्रश्न विचारला तर तो मला उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. तर अधिपती म्हणत असतो की तुम्ही याकडे जास्त लक्ष देऊ नका. तर अक्षरा म्हणत असते की नाही अधिपती, दुसरी गोष्ट तर पुढे आहे. मी त्याच्यासोबत भुवनेश्वरी मॅडमला सुद्धा बघितलं आणि ते ऐकून अधिपतीला तर खूप आनंद होतो. दुसरीकडे आजींना अक्षराला कॉल करायचा असतो पण त्यांच्या मोबाईलची नेमकी चार्जिंग संपते. त्या घरातील नोकरांना आवाज देत असतात पण घरात त्यावेळी कोणीही नसते. मग चंची त्या ठिकाणी येते. आजी तिला मोबाईलला चार्जिंगला लावायला सांगतात पण चंची उगाचच आजींसोबत वाद घालत राहते आणि त्यामध्ये बराच वेळ निघून जातो आणि मग चंची आजींचा मोबाईल चार्जिंगला लावते. दुसरीकडे अधिपती विचारत असतो की काय बोलताय मास्तरीनबाई, तुम्ही खरंच आईसाहेबांना बघितलं का? आणि कुठे बघितलं, कुठे आहेत त्या? चला मला पटकन त्यांच्याकडे घेऊन चला. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती तुम्ही आधी शांत व्हा, मी काय सांगते ते ऐका. मी भुवनेश्वरी मॅडमला त्या बजरंग बरोबरच बघितलं आणि मी त्यांच्याशी बोलायला जाणार इतक्यात तो बजरंगच मला आडवा आला आणि भुवनेश्वरी मॅडम अचानक गायब झाल्या. आणि ते ऐकून अधिपती खूप चिडतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, मग तुम्ही त्याच वेळी मला फोन का नाही केला? इथे कशासाठी आलात? तो खूपच चिडलेला असतो. अक्षरा त्याला शांत करत त्यावेळी नेमकं काय घडलंय ते सांगण्याचा प्रयत्न करत असते पण अधिपती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्ही हातात आलेली संधी वाया घालवली. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, आधी संधी हातात यायला तर हवी होती ना. मी भुवनेश्वरी मॅडमपर्यंत पोहोचूच शकले नाही आणि मला खरंच कळत नाही आहे की त्या अशा अचानक गायब कुठे झाल्या. तर अधिपतीसुद्धा खूपच चिडलेला असतो. तो म्हणत असतो की आम्हाला आईसाहेबांकडे जायचं आहे, हवं तर आम्ही त्यांची माफी मागतो, पाय पकडतो, पण आता आम्ही त्यांना घरी घेऊन येणारच. तर अक्षरा म्हणत असते की हो अधिपती, आपण त्यांचा शोध घेऊच, मात्र मला एक वेगळी शंका येते. त्या बजरंगसोबत काय करत होत्या? त्यांच्या जीवाला त्या बजरंगपासून धोका तर नसेल ना? आणि ते ऐकून अधिपती घाबरतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई, मी लगेच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्याची चौकशी करतो आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. तर अक्षरा आजींना कॉल करत असते पण त्यांनी कॉल रिसीव न केल्यामुळे ती खूप चिडते आणि रागातच घरी जाते. घरी गेल्यावर आजी तिच्यासाठी पाणी घेऊन येतात पण अक्षरा त्यांच्यावरच खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की आजी, मी तुम्हाला विश्वासाने एक काम सांगितलं होतं ना, मग तुम्ही माझं काम का नाही केलं? मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मला कॉल करा, तुम्ही मला कॉलसुद्धा नाही केला आणि मी कॉल करते तर तो तुम्ही रिसीवसुद्धा नाही केला. मी तुम्हाला आपलं मानते म्हणून मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं ना. जर तुम्हाला असं नको असेल तर मला सांगा स्पष्टपणे, यापुढे मी तुम्हाला कधीच कॉल करणार नाही. तर आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र अक्षरा खूप चिडलेली असते आणि आजींसोबत उद्धटपणे बोलत असते. त्यामुळे आजींचे डोळे नकळतपणे भरून येतात. पण तितक्यात चारुलता त्या ठिकाणी येते आणि अक्षराला म्हणते की अक्षरा, ही कोणती पद्धत आहे मोठ्या माणसांसोबत बोलायची? निदान त्यांच्या वयाचा तरी मान ठेव. त्यामुळे ती गप्प बसते. दुसरीकडे अधिपती रव्याला कॉल करून विचारतो की कोल्हापूरमध्ये जे लोक आईसाहेबांना शोधतायत त्यांना लगेच कॉन्टॅक्ट कर आणि त्यांना डोळ्यात तेल घालून आईसाहेबांना शोधायला सांग, कारण मला आत्ताच असं कळलं आहे की आईसाहेब कोल्हापूरमध्येच आहेत. आणि त्यावर रव्या म्हणतो की ठीक आहे सरकार, तुम्ही काळजी करू नका, मी लगेच त्या लोकांना हा निरोप देतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.